नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. महापालिकांची रणधुमाळी अत्यंत रंगात आहे. प्रचार अजून शिगेला जाणार आहे, पण त्या अगोदरच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे. आणि मग त्यातल्या त्यात बिनविरोध उमेदवार निवडूनच कसे येतात हाही प्रश्न तयार झालेला आहे. आणि त्यातून मग लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह तयार होत आहे. अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न तुमच्या आमच्या मनातले आहेत, जे आपल्याला वाटतं की आपण भाजपच्या नेत्यांना विचारावं. आज मी तेच करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ब्लॅक अँड व्हाईट म्हणून आपल्याबरोबर आहेत आशिष शेलारजी, जे मुंबई महानगरपालिकेचा पूर्ण प्रभारी म्हणून ते काम बघतायत. त्यांच्याकडे जबाबदारी आहे मुंबई महानगरपालिका भाजपसाठी निवडून आणण्याची. म्हणून आशिषजी खूप खूप स्वागत. धन्यवाद. आशिषजी, मुंबई म्हणजे मुंबईच्या बाबतीत असं म्हटलं जातं की शिवसेनेच्या राक्षसाचा जीव जर कोणत्या पोपटात तर ती मुंबई महापालिका आहे. आणि ज्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत तो पोपट मारायचा असं भाजपनं ठरवलं आहे, अशी चर्चा होते. काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही कोणाला मारायला आणि मरवायला निवडणूक लढत नाही आहोत. बरं, आम्ही लढतो त्याचं कारण मुंबईकरांना न्याय दिला पाहिजे. तो न्याय कित्येक वर्षामध्ये मिळाला नाही. विकासाच्या रूपानं, सेवेच्या रूपानं, त्यांच्या अधिकाराच्या रूपानं, त्यांच्यासाठी कर्तव्य करायच्या रूपानं. आणि या अर्थाने मुंबईकरांना न्याय द्यायचा, मुंबईचा विकास करायचा. मुंबई ज्या पद्धतीने मुंबईकरांच्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो. आणि ते आम्ही करू शकतो. मग समोर जो येईल त्याला आडवा करू, कारण तो मुंबईकरांच्या विरोधात आहे. नाही, पण शिवसेना जी तुमच्याबरोबर इतकी 25-27 वर्ष सत्तेत होती, ती तुम्ही बरोबरीनं राजकारण करत होता ना. आत्ता शिवसेना कशी विरोधात झाली? उद्धव ठाकरेंची शिवसेना. चांगला प्रश्न तुमचा. मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर, त्यांच्या नेतृत्वाबरोबर, त्यांच्या नेतृत्वात आम्ही युती केली. बरं, आणि म्हणून तो काळ ह्या 2 टप्प्यातला सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे. ओके. त्याबद्दल आमच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आम्ही आनंदी होतो, मुंबईकर आनंदी होते. विकासही भ्रष्टाचार विरहित होता. बरं, उद्धवजींचा काळ सुरू झाला आणि भ्रष्टाचाराची गंगा ही मुंबई महानगरपालिकेमध्ये थेट उद्धवजींच्याच आशीर्वादाने यायला लागली. संघर्ष तिथे सुरू झाला. आणि त्या काळामध्ये तुमच्या लक्षात असं येईल, आम्ही त्याआधी आणि त्या काळात पण कुठल्याही निर्णय प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या पदारावर भाजप नव्हतं. बरं, महापौर नाही, स्थायी समिती नाही, अन्य चाव्या ज्या आहेत त्या ठिकाणी नाही. आणि मग त्यामध्ये तुम्ही आठवाल तर संघर्ष आम्ही केला. बरं, उद्धवजींच्या काळामध्ये नवीन संगणकीकरण ह्यात भ्रष्टाचार आहे, संघर्ष आम्ही केला. मुंबईचं क्रॉफेट मार्केट 1 रुपयात विकलं जात आहे, संघर्ष आम्ही केला. मुंबईच्या पाण्याला तुरटीचा सप्लाय किती, यात संघर्ष आम्ही केला. मोकळ्या जागा, भूखंड मुंबईतले वाचले पाहिजे, संघर्ष आम्ही केला. त्यामुळे युतीत संघर्ष मुंबईकरांसाठी आम्ही केला. भ्रष्टाचाराची गंगा उद्धवजीच्या आशीर्वादानं आली आणि महत्त्वाची पदं त्यांच्याकडे होती. तिसरा टप्पा आहे 2017. त्यामध्ये तर आम्ही पहारेकरीच होतो आणि पूर्ण सत्ताधारी तेच होते. त्यातला भ्रष्टाचारी आता आम्ही मांडतोच आहोत. आणि या सगळ्यातनं मुक्ती मिळावी हा संघर्ष आहे. पण महापालिकेचा आयुक्त हा थेटपणे मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतो अशा स्वरूपाचं चित्र असतं. तो काही महापौर जो असेल त्याला किंवा त्यातून आयुक्तच सर्व कारभार चालवता अशा स्वरूपाचं चित्र असतं. त्यांच्या अंतिम मंजुरीने अनेक गोष्टी पुढे जात असतात. मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का? मग 14 ते 19 असेल किंवा त्यानंतरचा काळ असेल, त्या काळामध्ये जे मुख्यमंत्री होते त्यातला जे उद्धवजींचा काळ, तर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी यात सचिन वाझे निर्माण केलाच. जे सचिन वाझेला कंत्राटदारांकडून वसुलीचं काम दिलं. पण त्या अगोदर आणि नंतर तुम्ही पाहाल तर ब्लॅकलिस्ट कंट्रॅक्टर बाहेर गेले, EOWमध्ये गुन्हे दाखल झाले. मी सगळ्यांची नावं घेत नाही. काहींवर ईडीच्या केसेस झाल्या, काही ईडीमध्ये जेलमध्ये गेले, खिचडी घोटाळ्यात अडकले. मुंबईकरांच्या मराठी माणसांची घरं ज्यांनी खाल्ली ते जेल गजाआड गेले. या सगळ्या कारवाई झाल्याच की नाही? या कारवाया झाल्या, पण यामध्ये ज्यावेळेला तुम्ही सत्तेत कोणाला तरी पाठिंबा देता तर त्यावेळेला जास्त माणसाला तुम्ही सत्तेवर बसवता, त्याचं पाप तुमचं पण थोडंफार पाप तुम्हाला पण तर लागतं. म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये कोणता मुद्दा आहे ना. बरं, निर्णय प्रक्रियेमध्ये महापौर असेल, स्थायी समिती असेल, साहेबांनी सांगितलं, एक परवलीचा शब्द होता त्यावेळी मी महानगरपालिकेत होतो. हो, एखादा प्रस्ताव आला, आम्ही म्हणायचं अरे हा बरोबर नाही. तुम्ही 7 मॉड्यूल्स जी करतायत संगणकीकरणाचे, त्यामध्ये जी प्रणाली आणतायत त्यातला खर्च जास्त आहे, उपयोग कमी आहे, कंत्राटदाराला पैसे जात आहेत, मुंबईकरांची सुविधा होत नाही. साहेबांनी सांगितलं अहो क्रॉफेट मार्केट आमचं हेरिटेज आहे, 1 रुपयात RNA बिल्डरला विकू नका.
ते वाचवलं पाहिजे, ती मुंबईकरांची जागा आहे, साहेबांनी सांगितलं आहे. या साहेबांनी सांगितल्यामध्ये साहेबांनी जो वरवंटा फिरवला मुंबईकरांच्या स्वप्नावर, तेव्हाही संघर्ष केला, त्याच्यातलं दोषी नाही जेलमध्ये टाकलं आणि आताही संघर्ष करतो. ठीक आहे, चला संघर्ष सुरू आहे, आता निवडणुकीचाही संघर्ष सुरू आहे. ठेकेदारांचा विषय निघाला म्हणून ठेकेदारांकडे येतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारण एक 90-92 हजार कोटीच्या ठेवी जरी असल्या तरी सगळ्यात मोठी महानगरपालिका आशियातली म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. खूप मोठा एक बजेटरी प्रोव्हिजन असतं. सगळे ठेकेदार हे परप्रांतीय आहेत. साधारण 90% वर ठेकेदार हे परप्रांतीय आहेत मुंबई महानगरपालिकेतले, आणि ते विशिष्ट अशा शहरांपुरतूनच येणारे असे आहेत. मग अशा ठेकेदारांना एकीकडे मराठीचा गजब झाला, मराठी माणसाच्या हातात महापालिका होती. मुळात ठेकेदार का परप्रांतीय लागतात आपल्याला दरवेळेला? मग हेच तर पाप उद्धवजींनी केलंय. बाळासाहेबांनी अवर्सेकरला ब्रिज दिला, दादर टीटीचा. मी दादर टीटी म्हणतो म्हणून मी दादर टीटी म्हणालो. उद्धवजींनी कोणाला दिले? उद्धवजींनी एका गावातून येणाऱ्या त्याच, मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, पण अमराठी माणसालाच ठेके दिले, ठेकेदारी त्यांच्याबरोबर केली, व्यवहार केला महानगरपालिकेत त्यांच्या पक्षाने. आणि म्हणून मुंबईमध्ये मराठी माणसाला सांगायचं फक्त तू शिववडावी गाडी वडापावची गाडी लाव, आणि अन्य लोकांना जे बाहेरून आले त्यांना सांगायचं तू करोडोची टेंडर घे. अगदी खरं. हेच उद्धवजींनी पाप केलं आहे. आणि म्हणूनच एकनाथजींनी आम्ही ठरवलं आहे, आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही पाहाल, पुढच्या काळामध्ये मराठी ठेकेदार वाढवत नेण्याची जबाबदारी तुम्ही घ्याल जर तुमच्याकडे सत्ता आली तर? 100%. परप्रांत्यांना काढाल त्यातून? मुद्दा परप्रांतीय मराठीचा नाही आहे, मुद्दा मराठी माणसाला रोजगार देण्याचा आहे. बरं. आणि त्या भूमिकेसाठी आम्ही आग्रही निर्णयही करू आणि तो इम्प्लिमेंटसुद्धा करू, कार्यान्वितही करू. सर, हा ठेकेदारांचा विषय झाला. आता राजकीय ठेकेदारी ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. म्हणजे अगदी विधिमंडळातलं बघितलं तर विधिमंडळात 70-75% आमदार जे आहेत ते ठेकेदारांशी किंवा ठेकेदारीशी संबंधित रोजगारांमध्ये काम करताना पाहायला मिळतं. अशा परिस्थितीमध्ये राजकीय ठेकेदारी जी आहे त्यातून मग बिनविरोध निवडणूक होते आणि मग थेट पैसा दिला जातो आणि माघार घ्यायला लावली जाते, असं तुमच्यावर आरोप होतोय, भाजपवर होतोय. काय उत्तर असेल? मुळात त्याची 2 उत्तरं आहेत. निवडणूक आयोग त्यांनी केलेला कार्यक्रम, त्याचं होणारी कार्यान्वित गती, अर्ज भरणे सगळ्यांना ओपन आहे, भरलेल्या अर्जानंतर छाननी होणे प्रक्रिया आहे, त्यानंतर चिन्ह देणे, विड्रॉलची वेळ असणे, कायदेशीर प्रक्रियेचा घोषित कार्यक्रम आहे. मग यापेक्षा वेगळं काही झालं असेल तर न्यायालय आहे. हे काही करायचं नाही, दाबून खोटं बोलायचं की बिनविरोध म्हणजे लोकशाहीला धोका. मग हाच प्रमेय मानायचा असेल तर माझा थेट उद्धवजींनाच प्रश्न आहे. 14 मे 2020 तारीख पुन्हा सांगतो, 14 मे 2020 तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्धवजी, तुम्ही कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हतात, तुम्ही विधान परिषदेत बिनविरोध निवडून गेलात. मग स्वतः बिनविरोध गेलो निवडून, उद्धवजी तुम्हाला चालतं. त्यावेळेला लोकशाही खतऱ्यामध्ये नाही. कोणी नगरसेवक निवडून आला, बरं तो भाजपचे नाही अन्य पक्षाचे आलेत, पण धरू तर ते वाईट, आपला तो बाबा, दुसराचा तो कार्टा. उद्धवजींना नैतिक अधिकारच नाही. त्यांनी पहिल्यांदा ते आज आमदार आहेत ना, ते बिनविरोध आमदार आहेत, त्याचा राजीनामा द्यावा, मग हा प्रश्न उपस्थित करावा. चला, तुम्ही अत्यंत चपकल असं, म्हणजे तुम्ही बॅरिस्टर आहात, वकील आहात, तर प्रत्येक योग्य पद्धतीने तुम्ही प्रत्युत्तर याला देताय. पण उद्धवजी ज्या सभागृहात निवडून आले ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून आले का प्रतिनिधींचे प्रतिनिधी म्हणून आले? ही निवडणूकच आहे ना. हो, पण मग बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीला धोका आहे. पण मग लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी अर्ज भरले, प्रतिनिधित्व करायला अर्ज भरले, त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेण्यात संविधानामध्ये प्रावधान नाही आहेच. भारतीय संविधान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. यामध्ये एखाद्या व्यक्तीला अर्ज भरणं आणि अर्ज मागे घेणं, बरं तुम्ही मांडताना मांडणी नरेटिव्हला अशी कराल मुद्दामून खोडसाळपणे की त्याने अर्ज मागे का घेतला. माझं म्हणणं, त्याने अर्ज मागे घेण्यामध्ये संविधानिक अधिकार नाही. काही अशा केस असू शकत नाहीत का की समाज म्हणू शकतो की नाही तुम्ही दोघं भाऊ आपापसात, भाऊ म्हणजे हे नाही, जे काय असतील, जे कोणी उमेदवार असतील त्याऐवजी ह्याला संधी द्या, तू मागे ये. मग त्याने मागे घ्यायचं नाही.
समजा एका गल्लीत आळीतले, समाजातले, बिल्डिंगमधले, गावठाणातले, कोळीवाड्यातले त्या पूर्ण भावकीने ठरवलं नाही आम्ही याला समर्थन देतोय, तू आता थांब, संविधानिक अधिकार तर वापरायचा नाही. आज मग कसले प्रश्न उपस्थित करताय? आणि म्हणून म्हटलं नैतिकता तुमच्याकडे आहे का? तुम्ही पहिला राजीनामा द्या. तुम्ही बिनविरोधात आलेत निवडून आणि संविधानाच्या विरोधात बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आणि त्यातही ज्याने चुका केल्या असतील त्याला न्यायालय आहे. या देशातील सर्व संविधान व्यवस्था कार्यक्रम याच्यावरच प्रश्न उपस्थित करायचा. हा जो नवीन शहरी नक्षलवाद आहे ना, त्या शहरी नक्षलवादाचे पाईक उद्धवजी बनू नका. तुम्ही याला शहरी नक्षलवाद म्हणतायत, मग पश्चिम बंगालमध्ये, कारण हा प्रश्न आता उघडपणे तुम्हाला सगळीकडे विचारला जातो, पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्यावर त्याला विरोध करणारे तुम्हीच भाजपवाले होतात ना, तुम्हीच कोर्टात गेला होतात, तुम्ही त्याला उघडपणे रस्त्यावरही विरोध करत होतात. मग त्यावेळेला नक्षलाईट नव्हतात का? अर्बन नक्षल तेव्हा नव्हता का? आणि आता अर्बन नक्षल जन्माला आला का? तुम्हाला तरी उत्तर माहिती पाहिजे. मी आजही ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी विरोध करू नये असं आम्ही म्हटलं नाही. आजही ज्यांना न्यायालयात जायचं आहे त्यांना जाऊ नये असं भाजपने म्हटलं नाही. नाही म्हटलेलं ना. मग जा की न्यायालयात. भाजप न्यायालयात गेलं. नाही. मुद्दा पुढे आहे. न्यायालयात गेल्यावर आम्ही निर्णय दिल्यावर आम्ही निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह नाही उपस्थित केले, निर्णय मान्य केला. आम्ही सर्वोच्च न्यायालय चुकतंय असे अग्रलेख नाही लिहिले, आम्ही निर्णय मान्य केला. आम्ही या देशातल्या व्यवस्थांमधल्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर केला, कारण ती व्यवस्था आहे. तुमच्यासारखे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर टीका टिप्पणी नाही केली आणि हे तुम्ही करता. म्हणून उद्धवजी तुम्ही शहरी नक्षलवादाचे पाईक आहेत का हा प्रश्न आहे. आम्ही हे केलेलं नाही. चला मान्य करूयात, शहरी नक्षलवाद हे नवीन एक समीकरण जन्माला आलेलं आहे. विरोध कराल तर तुम्ही शहरी नक्षलवादी म्हटले जाऊ शकता, ही एक भीती तर प्रत्येकाला आहे. त्यामुळे विरोध होऊ द्यायचा की नाही? कसली भीती? आम्ही कोणाला विरोध करा म्हटलेलं नाही, न्यायालयाला जाऊ नका म्हटलं नाही. आपल्या बाजूने न्यायाला की हट्टीपणा हे बंद करा. अगदी. तर मुळात जर कोणी असा आरोप करत असेल की बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी म्हणून काही पैसे दिले गेले, कोणी म्हणतं 5 कोटी दिले, कोणी 10 कोटी दिले म्हणतं, तर मतदार म्हणून, म्हणजे मी आमच्यातला एक मतदार म्हणून मी म्हणेन की पुढच्या वेळेला प्रत्येकानं अर्ज टाका, इतके टाका की खरेदीच करता येणार नाही उमेदवार. याला उत्तर एकच असू शकतं, जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज टाका. जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये लक्षात ठेवा. सर, पुढच्या टप्प्याला जाऊयात. या पूर्ण मुंबईचा जो विकास आहे, साधारण मुंबईची लोकसंख्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुंबईसाठी म्हणून. आणि या परिस्थितीमध्ये विकास करायचा तर कसा करायचा? मधल्या काळामध्ये उत्तम असे भाजपच्या कार्यकाळामध्ये प्रोजेक्ट झाले, त्याचा उपयोग होतो आहे. एक जर तुम्ही मॅनिफेस्टो द्यायचा म्हटला किंवा लोकांना एक वचन द्यायचं म्हटलं तर मुंबईसाठीचं तुमचं विजन काय असेल? आमचा जाहीरनामाच येतो आहे. बरं. त्या जाहीरनामा महायुतीचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे लोकशाही बघायची ना आपल्याला, इथे बघा. भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसाला गुगल फॉर्म्सवर त्याच्या सूचना घेतल्या. आवाज मुंबईकरांच्या या अभियानात माझ्या सहित, अमित साटम सहित सगळे आम्ही लोक, आमचे आमदार, हे काही प्रमुख व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती, विभागातल्या व्यक्ती यांच्याकडे जाऊन त्यांचे फॉर्मही भरले, सूचनाही घेतल्या. 2.25 लाख लोकांच्या सूचनेनंतर जाहीरनामा निघाला आहे. AC केबिनमध्ये आणि 2 भावांच्या पोरखेळामध्ये निघालेलं नाही. 2 भाऊ म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं मी म्हणतो आहे. यात पोरखेळात निघालेला नाही, अहंकारातून निघालेला नाही, तो जनतेच्या मनातून निघालेला आहे. तो आता येईल, आपण बघाल. निश्चितच जनतेच्या मनातले अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहेत. आणि मुंबईमध्ये ज्या वेळेला केंद्र सरकारला एक मोठा निधी GSTच्या रूपानं, कराच्या रूपानं मुंबई देते, मात्र मुंबईला काय मिळाला हा प्रश्न मुंबईकरांचा नेहमी असतो. तर मुळात मुंबईकडे केंद्र सरकार जितकं लक्ष द्यायला हवं ते देत नाही, ही जी एक ओरड असते. म्हणजे मुंबईच्या लोकलमध्ये अगदी कुत्र्या मांजरासारखी लोक प्रवास करतात दररोज, कितीतरी जीव जातात. अशा परिस्थितीमध्ये त्यासाठी म्हणून केंद्रावर काय दबाव असेल? मुळामध्ये हाच फेक नरेटिव्ह आहे. बरं. सत्य 2014 पूर्वी, 2014 नंतर तर मी दाव्याने सांगेन, छातीटोकपणे सांगेन आणि आव्हान कोणालाही करेन, उद्धवजी, राज ठाकरेजी, कोणी, या तुमच्या या ब्लॅक अँड व्हाईटवर ब्लॅक अँड व्हाईट चर्चा करू. येणार नाहीत, ते अहंकारी आहेत. पण माझं आव्हान आहे की 2014 पूर्वी मुंबईच्या उपनगर रेल्वेची स्थिती काय होती? मुंबईच्या उपनगर रेल्वेचा डबा, त्याची साईज, खेळती हवा यात बदल झाला, आमूलाग्र झाला.
मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या, त्याचे डबे यात वाढ झाली. मुंबईच्या उपनगरी रेल्वेचा AC to DC कन्व्हर्जन झालं. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची आणि डब्याची खालची पातळी यात इतका गॅप असायचा की त्यात दुर्दैवाने पडून माझ्या माता भगिनी किंवा कोणी अपघात व्हायचे. तो गॅप कमी होऊन नवीन कन्स्ट्रक्शन ऑफ प्लॅटफॉर्म झालं. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या स्टेशनवर सोलार एनर्जीवर स्टेशन सुरू झाले. मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्टेशनमध्ये माटुंगा पहिलं स्टेशन झालं जे केवळ भगिनी ऑपरेट करतात, महिला सक्षमीकरण. मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये स्टेशनवर एस्कलेटर, लिफ्ट, आता लागलं. AC ट्रेन, टॉयलेट या नाही झाल्या सुविधा. मग या केंद्राने मोदीजींनीच तर केलं. नाही. बरं तेवढंच नाही, याला पर्याय म्हणून 60 लाख मुंबईकर जर उपनगरी रेल्वेतनं जात असतील त्यांना पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे, ती चांगली दिली पाहिजे. नो मेट्रोचे रूट, आता ॲक्वा मेट्रो सुरू झाली. अगदी खरं. मग ह्यातलं काय केलं उद्धवजी तुम्ही? आम्हाला प्रश्न विचारांनी पहिले हे उत्तर द्यावं. नाही, त्यावर तुमच्या हातामध्ये वाहतूक व्यवस्था होती BST, त्या BSTचं खाजगीकरण उद्धवजींनी केलं. ना. त्या BSTच्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा, कंपल्सरी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम उद्धवजींनी आणली. ना. त्यांच्या कंपल्सरी रिटायरमेंट व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीममध्ये त्याचे पैसे मिळण्यामध्ये अडचणी तुम्ही केलेत. मुंबईच्या BSTच्या डेपोचे भूखंड खाजगीकरणात बिल्डरला देणे उद्धवजी तुम्ही केलं. चर्चा करा या चर्चेला. ते म्हणतात की कोस्टल वे जो आज तुम्ही क्रेडिट घेताय तो तर BMCनंच बांधला. त्याच्यावर शिक्के सगळीकडे BMCचेच दिसतात. त्याचा DP मीच मंजूर केला मुख्यमंत्री म्हणून. तुम्ही क्रेडिट कसलं घेतलाय? त्याची व्यवस्था तर आम्हीच केली असं ते थेटपणे हे म्हणतात. बिनडोक लोक बोलू शकतात. माझी अपेक्षा आहे की उद्धवजींच्या पक्षात बिनडोक कमी असावेत लोक, पण आता जास्त दिसत आहेत. ना. मुळामध्ये कोस्टल रोडची चर्चा 80-90च्या दशकातली आहे. मग आता काय करायचं? प्लॅनचेट करून वरनं लोक आणायची की तुम्ही चर्चा केली होती, हे तुमचं क्रेडिट आहे, मी सगळ्याचा सन्मान ठेवणे बोलतोय. काय बोलताय बिनडोकपणे? त्यासाठी कोस्टल रोडच्या परवानग्या देवेंद्रजींनी आणल्या, MOFच्या परवानग्या देवेंद्रजींनी आणल्या, NGTची परवानगी देवेंद्रजींनी आणली, कोस्टलच्या परवानग्या देवेंद्रजींनी आणल्या. टेंडर उद्धवजींना हवं होतं. महापालिकेत ते बसले होते. आज मी स्पष्टच म्हणतो, टेंडरमधल्या टक्केवारीमध्ये तो महापालिकेत प्रस्ताव यावा म्हणून कोस्टल रोडचा प्रस्ताव उद्धवजींच्या पक्षाने BMCकडे दिला, नेला. ती टक्केवारी काय या काढूच आता. कोस्टल रोडच्या सुरुवातीच्या काळात जो भराव घेतला, ज्यात त्यांच्या युवा सेनेच्या लोकांना कंत्राट दिले, त्यातनं निकृष्ट काम, त्याविरुद्ध प्रेस मी घेतली, आंदोलन मी केलं. हे लपवू शकता तुम्ही? बरं ते जाऊ द्या. मग श्रेय म्हणताना एका प्रश्नाचं उत्तर उद्धवजी आणि तुमचे बगल बच्चांना द्यायला सांगा. ज्या वेळेला भराव टाकून कोस्टल रोड करण्याच्या परवानगी आल्या त्या आधारावर निविदा निघाली, त्याआधी केंद्र सरकारने एक हमीपत्र मागितलं. ते हमीपत्र एवढंच होतं की या भरावानंतर ज्या मोकळ्या जागा होतील त्या मोकळ्याच राहिल्या पाहिजेत. अगदी. त्या निवासी अनिवासी वाणिज्यिक कुठल्याही कामासाठी त्याच्यावर बांधकाम होता कामा नये, हे हमीपत्र द्या. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात तुम्ही, हमीपत्र दिलं नाहीत. विधानसभेत मी विचारला प्रश्न, आमच्या लोकांनी आंदोलन केलं. काळं बेरं होतं हे मोकळ्या जागा सुद्धा बिल्डरांना देण्याचं, म्हणून हमीपत्र उद्धवजींनी दिलं नाही. हमीपत्र देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर दिलं. मग याचं पाप तुमचं नाही. आणि महापालिकेला या परवानगीशिवाय हा प्रोजेक्ट करता आला असता? मस्त आला. आणि देवेंद्रजींनी काय म्हटलं की या सगळ्याला मी गती दिली, मेट्रो असो कोस्टल असो, आणि त्या गतीने ते कार्यक्रम केले म्हणून श्रेय आहे. आणि म्हणून श्रेय पळवणाऱ्या टोळीचे म्होरके उद्धवजी आहेत. बरं. मुळात श्रेयवाद हा राजकारणात नेहमी तोच असतो. मात्र हे स्पष्टपणेच म्हणता येईल की 2014 नंतर मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये जी गती मिळाली, मुंबईचा कायापालट होताना जो दिसतोय, तो निश्चितपणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच मुंबईमध्ये मोठं परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याचं क्रेडिट त्यांना द्यावं लागेल. आपण नागरिक म्हणून पण ते दिलं पाहिजे. त्यामध्ये राजकारणी काय म्हणतात हे तितकं महत्त्वाचं नाही. पुढच्या टप्प्यामध्ये एक आरोप होतो, मुंबई अदानींना अंधन देऊन टाकायची आहे, ती सगळी त्यांच्या घशात घालणार आहे. मग धारावी दिली, मग अनेक खारपट्टे दिले,
अनेक मोठ्या मोठ्या जमिनी दिल्या आणि यातून ही सगळी अदानींच्या गळी उतरवली जाईल, त्यामुळे भाजपला देऊ नका महापालिका. बघा, हे इनसिक्युरिटीतनं आलेलं फेक नरेटिव्ह आहे. मी काम केलं आहे, मी हे करणार आहे, तुमच्या आयुष्यात मी बदल घडवू शकतो, घडवणार आहे, घडवला आहे, मला मतं द्या, असं सकारात्मक मांडण्याचं ठोस त्यांच्याकडे काही नाही. बरं. आणि म्हणून हे फेक नरेटिव्हचा धंदा चालू आहे. माझा तर थेट मुद्दा आहे, धारावीच्या पुनर्विकासाला तुमचा विरोध का? वर्षानुवर्ष मुंबईकर त्या 5x5च्या खोलीमध्ये 3x3च्या खोपट्यामध्ये व्यवसाय करतो, रोजगार करतो, मेहनत करतो, राहतो. करोनाच्या काळात स्थिती काय होती धारावीची? आशियातली दुर्दैवाने सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून जिचा परिचय, त्याचा नागरीकरण, नागरी पुनरुत्थान, ज्याला अर्बन रिन्युअल म्हणतो आपण, हे करायचं नाही. बरं, टेंडर फायनल तुम्हीच केलं उद्धवजी, त्याचे कंडिशन तुमच्याच काळातले, TDRची पॉलिसी तुम्हीच केलीत, आणि आज तुम्ही बोंब मारताय. आणि त्यामुळे ज्यांचा ज्यांचा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आहे, माझा आरोप थेट आहे, गरीब माणसाला मुंबईत, मुंबईकराला घर मिळायला त्यांचा विरोध आहे. मुळात आणि हे सोडून अभ्युदयनगर पुनर्विकास चालू आहे, तो काय अदानी करतायत? कुंभारवाड्यामध्ये मोठा पुनर्विकास चालू आहे, तो काय अदानी करतायत? गोरेगावमध्ये पुनर्विकास चालू होता, त्या पत्राचाळीमध्ये तुम्ही धंदे ज्यांच्याशी केलेत म्हणून जेलमध्ये गेलात, त्या सगळ्यांनी काय अदानीशी धंदा केला? काय फेक नरेटिव्ह चालू आहे? नाही, सरळ सरळ सांगितलं जात आहे की मानखुर्दची डम्पिंग ग्राउंडची जमीन ही ज्या स्वरूपामध्ये अदानींच्या गळी दिली गेली, किंवा विक्रोळीची असेल, खारपट्ट्यातली जमीन असेल, किंवा नवी मुंबईतल्या मोठे मोठे पट्टे असतील, ज्या स्वरूपामध्ये दिले जात आहेत, अगदी आनंद द्यावे अशा स्वरूपामध्ये, ते कितपत योग्य आहे? म्हणजे धारावीच्या पुनर्विकासाच्या बदल्यात आपण काय काय देणार आहोत मुंबईतलं? आता तुम्ही महत्त्वाच्या उत्तराला, धारावीचा पुनर्विकास हा जगातला सगळ्यात मोठा पुनर्विकास आहे, तुम्ही समजून घ्या. ती एक मिश्र वस्ती आहे, त्याच्यात बरेच अंतर्गत प्रश्न आहेत. मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब तिथे करायचं आहे, तिथे मोकळ्या जागांची निर्मिती करायची आहे. धारावीकराला धारावीतच पात्र आणि अन्य अपात्रांना सुद्धा घरं धारावीत आणि मुंबईत द्यायची आहे. या सगळ्या करताना जेव्हा अपात्रला सुद्धा पुनर्विकसित करणारी ही एकमेव योजना आहे, यामध्ये मुंबईचा, राज्याचा, देशाचा GDP वाढणाऱ्या आर्थिक गतिविधींना स्थान द्यायचं आहे. इथे ओपन स्पेसेस बरोबर अरेना क्रिएट करायचे आहेत. मग या पुनर्विकासासाठी या सगळ्या गोष्टी करायला नकोत? केल्याच पाहिजेत. अगदी बरोबर. आज मी सांगतो, मिलन सभेला माझ्याकडे पुनर्विकास झाला स्लमचा, न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना नर्सिंग कॉलेजची जागा दिली, SNDTची जागा दिली, PWDची जागा दिली, काँग्रेसने दिली. मग हा काही कॉन्सेप्ट पहिल्यांदा आहे का? केवळ एक नरेटिव्ह बनवायला मी तर याचा पुरस्कर्ताच आहे. पुनर्विकासासाठी काम करावं लागेल. PPP मॉडेल शक्य आहे. सरकारला सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असल्या तरी कितपत शक्य आहे यावर चर्चा झाली पाहिजे. चला, आणि मग उद्धवजी, तुम्ही BSTचे डेपो बिल्डरांना दिलेत, कनकियाला दिलत, वाधवाला दिलत, मग तुम्ही काय कनकिया आणि वाधवाचे एजंट आहात असं म्हणायचं? डेपो कुणी कोणाला कशा स्वरूपात दिले हे तुम्हालाही नीट ठाऊक आहे, आणि मुंबईकर मतदानाच्या पेटीतून त्याला नक्की प्रत्युत्तर द्या, कारण आपल्याला दिसतंय अगदी कुर्ला डेपोपासून अनेक डेपो कशा स्वरूपात विकसित होत आहेत ते, आणि कोणाला लाभ मिळवून दिले गेलेत. त्यामुळे तुम्ही उत्तर योग्य मतपेटीतून द्यावं ही अपेक्षा असेल. मुळात मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे, आणि जर ती शिवसेनेकडे नसली तर ती तोडली जाईल आणि तिला केंद्रशासित प्रदेश केला जाईल, असा एक सातत्यानं होरा असतो. तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून हे आश्वासन द्याल का की कोणाचीही सत्ता आली तरी मी सोडा, देवेंद्रजी, मी तर आहेच, सोडा म्हटल्यावर त्याच्यावरही बातमी कराल, मी तर देतोच, पण देवेंद्रजींनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई राज्यापासून तोडण्याची चर्चाही होऊ शकत नाही, तोडण्याचा विषयच नाही. तुमच्यासारखं नाही उद्धवजी. उद्धवजी काय म्हणाले, मी सांगतोय संभाजीनगर आहे. अरे कोण, कसं काय? सभागृहात नाही, सभेत मी सांगतो असं नाही, सभागृहाच्या पटलावर. आणि मुळात जे शक्यच नाही, जे करूच कोणी शकत नाही,
त्याची भीती दाखवून मतांसाठी या स्तरावर उतरायचं. बरं, हे नवीन नाही आहे. 2014ला हाच प्रयोग केला त्यांनी. मुंबईकरांनी असा फटकवला, मुंबईत भाजप नंबर 1 आला. 2017ला हेच तोडणार, गुजरातला जाणार, मुंबईकरांनी असा हाणला, ते 100वरनं 84वर आले, 100च्या वर होते. आता पहिल्यांदा मार खायचा आहे निवडणुकीत, म्हणून हे चालू आहे. मुंबईकर यावर भरोसा ठेवत नाहीत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई महाराष्ट्राचीच याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. सत्ता ज्याच्या कोणाच्या हातात द्याल तो प्रामाणिकपणे सत्ता राबवेल आणि मुंबईकरांचं, सर्वसामान्यांचं जीवन सुकर करेल अशी अपेक्षा करूयात. आणि त्यासाठी तुम्ही मतदान करा. कोण काय दावे करतं आहे, काय प्रतिदावे करतं आहे, कोण काय आरोप करतं आहे, याचा नीट अभ्यास करा. आणि कोणतेही एकच वृत्तपत्र, एकच चॅनल असं काही बघू नका. सगळं बघा, नीट विवेचन करा आणि तुमचा निर्णय घ्या. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. आपण जी चर्चा केली त्यासाठी.